नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. आजच्या विशेष भागात तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो केवळ बाह्य सौंदर्याशी संबंधित नाही, तर तो मानवी स्वभाव, अंतर्मन आणि नात्यामधील आकर्षणाच्या सखोल मानसशास्त्राशी जोडलेला आहे. जेव्हा आपण शृंगार हा शब्द वापरतो तेव्हा त्याचा अर्थ केवळ महागडे दागिने, भरजरी कपडे किंवा चेहऱ्यावरील मेकअप असा होत नाही. शृंगार ही खरं तर एक अत्यंत सूक्ष्म कला आहे, ज्याद्वारे एखादी स्त्री तिचे व्यक्तिमत्व, तिचे विचार आणि तिची आत्मप्रतिमा जगासमोर, विशेषतः तिच्या जोडीदारासमोर किंवा प्रिय व्यक्तीसमोर अधिक प्रभावीपणे मांडत असते. असं म्हटलं जातं की पुरुषाचे आकर्षण हे सुरुवातीला त्याच्या नजरेतून सुरू होतं. पुरुषाची बघण्याची दृष्टी ही सौंदर्याच्या बाह्य स्तरावर खिळलेली असली तरी ती नजर तिथेच स्थिर ठेवण्यासाठी स्त्रीने केलेल्या शृंगारात एक विशिष्ट प्रकारची जादू आणि मानसिक ओढ असावी लागते. अनेकदा आपल्याला वाटतं की खूप भपकेबाज दिसल्याने किंवा फॅशनच्या मागे धावल्याने आपण आकर्षक दिसू शकतो, पण वस्तुस्थिती याच्या अगदी उलट आहे. नात्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास केला तर असं लक्षात येतं की साधेपणात लपलेली नजाकत आणि कमालीच्या आत्मविश्वासाने केलेली स्वतःची मांडणी ही जास्त काळ टिकणारी आणि मनावर प्रभाव पाडणारी असते. आजच्या या विशेष सत्रामध्ये आपण अशा 7 प्रभावी पद्धतीबद्दल जाणून घेणार आहोत, ज्या तुमच्या व्यक्तिमत्वाला एक वेगळीच उंची मिळवून देतील. या पद्धती केवळ तुमचं बाह्य सौंदर्य वाढवणार नाहीत, तर पुरुषाच्या मनावर एक कायमस्वरूपी आणि खोल छाप पाडतील. हे करत असताना आपण केवळ दिसण्यावर लक्ष देणार नाही, तर त्यामागील असण्यावर, म्हणजेच त्या कृतीमागची सायकोलॉजिकल काय आहे हे देखील समजून घेणार आहोत. चला तर मग सौंदर्याच्या आणि आकर्षणाच्या या प्रवासाला सुरुवात करूया आणि जाणून घेऊया त्या 7 विशेष पद्धती. या सौंदर्याच्या प्रवासातील पहिली आणि सर्वात महत्त्वाची पायरी म्हणजे तुमच्या चेहऱ्यावरील ते नैसर्गिक हास्य. कारण कोणत्याही कृत्रिम साध्यापेक्षा तुमची प्रसन्नता समोरच्याला जास्त आकर्षित करते. जेव्हा एखादी स्त्री मनापासून हसते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर एक वेगळी चमक येते, जी कोणत्याही महागड्या मेकअपला मागे टाकू शकते. मानसशास्त्राच्या दृष्टीने हसणारा चेहरा हा मैत्रीपूर्ण आणि सकारात्मकतेचा प्रतीक मानला जातो. जेव्हा एखादा पुरुष तुम्हाला पाहतो तेव्हा तुमची प्रसन्न मुद्रा त्याला एक प्रकारचा सुरक्षित आणि आनंदी अनुभव देते. हे हास्य केवळ ओठांपर्यंत मर्यादित नसावे, तर ते तुमच्या डोळ्यातूनही झळकायला हवे. ज्याला आपण डोळ्यांनी हसणे म्हणतो, ते समोरच्या व्यक्तीशी थेट संवाद साधते. हा शृंगार असा आहे जो तुम्हाला गर्दीतही वेगळे ठरवतो आणि तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारची कोमलता निर्माण करतो. फक्त हास्य असून चालत नाही, तर त्या हास्याला जोड देणारी तुमची नजर किंवा आय कॉन्टॅक्ट हा शृंगारचा दुसरा आणि अतिशय प्रभावी मार्ग आहे, जो शब्दांशिवाय बरंच काही बोलून जातो. नजरेची भाषा ही जगातील सर्वात जुनी आणि शक्तिशाली भाषा आहे. जेव्हा तुम्ही एखाद्या पुरुषाकडे आत्मविश्वासाने पाहता आणि काही सेकंदासाठी तुमची नजर त्याच्या नजरेला भिडते, तेव्हा तिथे एक अदृश्य कनेक्शन तयार होतं. लाजरी नजर आणि त्यासोबतच असणारा आत्मविश्वास याचा समतोल म्हणजे एक उत्तम शृंगार आहे. नजर चोरणे किंवा खाली बघणे यात एक वेगळीच नजाकत असते, जी पुरुषाच्या मनातील कुतूहल वाढवते. ही नजरेची खेळकर मांडणी तुमच्यातील ओढ अधिक घट्ट करते आणि समोरच्या व्यक्तीला तुमच्या विचारात गुंगवून ठेवते. नजरेच्या या खेळानंतर तिसरी महत्त्वाची गोष्ट येते, ती म्हणजे तुमची केस रचना आणि केसांचा नैसर्गिक वावर, जे तुमच्या सौंदर्याला एक प्रकारची फ्रेम देतात. केसांचा शृंगार हा प्राचीन काळापासून स्त्रीच्या सौंदर्याचा अविभाज्य भाग मानला गेला आहे. केस हे स्त्रीच्या लावण्याचं लेन समजले जातात. तुम्ही तुमचे केस कसे ठेवता यावरून तुमची पर्सनल स्टाईल दिसून येते. कधी कधी फक्त केस मोकळे सोडल्याने तुमच्या चेहऱ्यावर एक निरागसता येते, तर कधी सुबक आंबाडा घातल्याने तुमच्या व्यक्तिमत्वात एक प्रकारचा रॉयल लुक आणि समजूतदारपणा दिसून येतो. केसांची निगा राखणे ही केवळ गरज नसून ती एक कला आहे. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीशी संवाद साधत असता तेव्हा बोलताना सहजपणे केसाची एखादी बट कानामागे सारणे किंवा विचारत असताना केसांशी खेळणे या कृती पुरुषाच्या नजरेला तुमच्याकडे खिळून ठेवण्यासाठी पुरेशा असतात. केसांचा नैसर्गिक पोत, त्यांचा मऊपणा आणि विशेषतः केसांमधून येणारा शृंगारिक सुगंध हा समोरच्या व्यक्तीला एक सुखद अनुभव देऊन जातो. केसांची योग्य स्टाईल तुमच्या चेहऱ्याचे फीचर्स अधिक उठावदार करते. जर तुमचा चेहरा गोल असेल तर कशा प्रकारची हेअरस्टाईल तुम्हाला शोभेल, किंवा लांब चेहरा असेल तर कोणते कट्स तुम्हाला सूट होतील
याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. केसाचा हा शृंगार असा आहे जो कोणत्याही दागिन्याशिवाय तुम्हाला पूर्णत्व देतो. जेव्हा वाऱ्याच्या झुळकीने तुमचे केस उडतात तेव्हा निर्माण होणारी ती नैसर्गिक हालचाल समोरच्याच्या मनात तुमच्याबद्दल एक आकर्षण निर्माण करते. म्हणूनच केसांची केवळ सजावट न करता त्यांचे आरोग्य जपणे आणि प्रसंगाप्रमाणे त्यांची मांडणी करणे हा शृंगारातील एक अत्यंत प्रभावी आणि मोहक भाग ठरतो. केसांच्या या मोहकतेसोबतच तुमची ड्रेसिंग स्टाईल किंवा कपड्यांची निवड ही चौथी पद्धत आहे जी तुमच्या शरीरयष्टीला आणि स्वभावाला साजेसा असा शृंगार पूर्ण करते. कपडे हे केवळ शरीर झाकण्यासाठी नसून ते तुमची अभिरुची आणि आत्मविश्वासाचा आरसा असतात. अनेकदा स्त्रियांना वाटतं की खूप महागडे किंवा फॅशनेबल कपडे घातले म्हणजे आपण सुंदर दिसू, पण खरं सौंदर्य हे कपड्याच्या निवडीत आणि ते तुम्ही कसे कॅरी करता यात दडलेले असते. तुमच्या शरीराचा प्रकार कोणता आहे हे समजून घेऊन त्यावर साजेसे कपडे निवडणे हा शृंगाराचा एक महत्त्वाचा टप्पा आहे. जेव्हा तुम्ही एखादा पोशाख परिधान करता तेव्हा त्यामध्ये तुम्ही किती कम्फर्टेबल आहात हे तुमच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसते. जर तुम्ही कपड्यामध्ये अस्वस्थ असाल तर तुमचा आत्मविश्वास कमी होतो आणि त्याचा परिणाम तुमच्या आकर्षणावर होतो. रंगांचे मानसशास्त्र यात खूप मोठी भूमिका बजावते. गडद रंग जसे की लाल किंवा मरून हे बोल्डनेस आणि ऊर्जेचे प्रतीक मानले जातात, जे पुरुषाचे लक्ष पटकन वेधून घेतात. या उलट पेस्टल किंवा पांढऱ्या रंगाचे कपडे तुमच्यातील सौम्यता आणि शांतता दर्शवतात. कपड्यांची फिटिंग, कपड्यांचा प्रकार आणि त्यासोबत केलेले साजेसे कॉम्बिनेशन तुमची एक वेगळी इमेज तयार करते. प्रसंगानुसार कपड्यांची निवड करणे ही एक परिपक्वता आहे. ऑफिसमध्ये असतानाचा फॉर्मल लुक असो किंवा घरगुती कार्यक्रमातील साडीचा नजकदार वावर असो, तुमची प्रत्येक निवड समोरच्याच्या मनावर तुमची छाप पाडत असते. जेव्हा तुमचे कपडे तुमच्या व्यक्तिमत्वाशी एकरूप होतात तेव्हा तुमची प्रत्येक हालचाल अधिक लयबद्ध आणि मोहक वाटते, ज्यामुळे समोरच्याची नजर तुमच्यावरून हटणे कठीण होते. कपड्यांच्या या सौंदर्याला अधिक खुलवण्यासाठी जो पाचवा पैलू येतो तो म्हणजे तुमची बोलण्याची पद्धत आणि आवाजातील माधुर्य, जो कानावाटे थेट मनापर्यंत पोहोचणारा शृंगार आहे. सौंदर्याचा अर्थ केवळ दिसणे नसून ते ऐकण्याशीही संबंधित आहे. यालाच आपण वाचिक शृंगार म्हणू शकतो. एखादी स्त्री दिसायला कितीही सुंदर असली तरी जर तिच्या बोलण्यात गोडवा नसेल तर तिचे आकर्षण फार काळ टिकत नाही. आवाजातील चढ उतार आणि शब्दांची निवड ही एखाद्या संगीतासारखी असावी लागते. जेव्हा तुम्ही मृदू भाषेत आणि समोरच्याचा आदर राखून बोलता तेव्हा तुमचा प्रभाव दुप्पट होतो. मानसशास्त्रानुसार पुरुषांना स्त्रीच्या आवाजातील कोमलता आणि त्यातील ठामपणा याचे मिश्रण अधिक आकर्षित करते. बोलताना घाई न करता प्रत्येक शब्द स्पष्टपणे उच्चारणे आणि समोरच्याचे म्हणणे शांतपणे ऐकून घेणे ही तुमच्या सुसंस्कृतपणाची निशाणी आहे. तुमचे बोलणे हे केवळ माहिती देणे नसून ते एक संवाद असावा ज्यात समोरच्याला आपलेपणा वाटेल. संवाद साधताना चेहऱ्यावर असणारे भाव आणि बोलण्यातील लय यामुळे तुमचे व्यक्तिमत्व अधिक समृद्ध वाटते. तुमची संवाद साधण्याची ही कला तुमच्या सौंदर्याला एक वैचारिक जोड देते. जेव्हा तुम्ही एखाद्या विषयावर आपले मत मांडता तेव्हा त्यातील विचारांची स्पष्टता आणि आवाजातील आत्मविश्वास हा कोणत्याही दागिन्यापेक्षा जास्त चमकतो. यामुळे समोरची व्यक्ती केवळ तुम्हाला पाहत राहत नाही तर तुमच्याशी तासनतास बोलत राहण्याची आणि तुमची सोबत मिळवण्याची इच्छा धरते. संवादाच्या या गोडव्यानंतर सहावी गोष्ट जी समोरच्याला मोहिनी घालते ती म्हणजे तुमचा सुगंध किंवा पर्सनल फ्रेग्रन्स, जो तुमच्या उपस्थितीची जाणीव शब्दांशिवाय करून देतो. गंध हा मानवी मेंदूवर सर्वात जलद आणि खोलवर परिणाम करणारा घटक मानला जातो. शास्त्रज्ञांच्या मते माणसाचा सेन्स ऑफ स्मेल थेट स्मृतीशी जोडलेले असतात. म्हणूनच जेव्हा एखादी स्त्री एका विशिष्ट आणि सौम्य सुगंधाचा वापर करते तेव्हा तो सुगंध तिची एक अदृश्य ओळख बनतो. याला सिग्नेचर सेट असेही म्हणतात. हा शृंगार असा आहे जो डोळ्यांना दिसत नाही पण तो मनाला स्पर्श करून जातो. सुगंधाची निवड करताना तो खूप
तीव्र किंवा टोचणारा नसावा, कारण तसा सुगंध समोरच्याला अस्वस्थ करू शकतो. त्याऐवजी फुलासारखा, चंदनासारखा किंवा मधाळ असावा, जो तुमच्या नैसर्गिक शरीराच्या गंधाशी एकरूप होईल आणि तुमच्या जवळ आल्यावरच जाणवेल. जेव्हा तुम्ही एखाद्या खोलीत प्रवेश करता तेव्हा तुमच्या सुगंधाने वातावरण प्रफुल्लित होते आणि जेव्हा तुम्ही तिथून निघून जाता तेव्हा तिथे उरलेला तो दर्व तुमच्या आठवणींना जिवंत ठेवतो. पुरुषाच्या मनात तुमची एक खास आणि कायमस्वरूपी प्रतिमा तयार करण्यासाठी या सुगंधाचा वापर करणे हा शृंगाराचा एक अत्यंत सूक्ष्म पण कमालीचा प्रभावी मार्ग आहे. हा सुगंध केवळ अत्तर किंवा परफ्यूम पुरता मर्यादित नसून तो तुमच्या कपड्यांच्या स्वच्छतेतून आणि तुमच्या एकूणच हायजीनमधून जाणवायला हवा, ज्यामुळे तुमची एक फ्रेश आणि पॉझिटिव्ह इमेज समोरच्याच्या मनात निर्माण होते. या सर्व बाह्य गोष्टींना एकत्रित करणारी आणि सातवी सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे तुमचा आंतरिक आत्मविश्वास, जो तुमच्या शृंगाराला पूर्णत्व देतो आणि तुम्हाला खऱ्या अर्थाने सुंदर बनवतो. जर तुमच्याकडे जगातील सर्वोत्कृष्ट कपडे, महागडे दागिने आणि सर्वोत्कृष्ट मेकअप असेल, पण त्यासोबतच जर आत्मविश्वासाची जोड नसेल, तर तो सर्व शृंगार केवळ एक निर्जीव मुखवटा वाटू शकतो. खरा शृंगार हा तुमच्या डोळ्यातील त्या आत्मविश्वासाच्या ठिणगीतून सुरू होतो, जो सांगतो की तुम्हाला स्वतःच्या अस्तित्वाचा अभिमान आहे. स्वतःच्या गुणावर आणि दोषावर सारखेच प्रेम करणारी स्त्री जेव्हा एखाद्या खोलीत प्रवेश करते तेव्हा तिच्या चालण्या बोलण्यातून एक वेगळीच ऊर्जा प्रभावी होत असते. मानसशास्त्रानुसार पुरुषांना अशा स्त्रिया अधिक आकर्षित करतात ज्यांना स्वतःची किंमत ठाऊक आहे आणि ज्या स्वतःच्या निर्णयावर ठाम राहू शकतात. तुमचा आत्मविश्वास तुमच्या शारीरिक भाषेला किंवा बॉडी लँग्वेजला एक शिस्त आणि लय देतो. तुम्ही कशा प्रकारे उभ्या राहता, लोकांशी हात मिळवताना तुमच्या पकडीत किती खंबीरपणा आहे आणि गर्दीत वावरताना तुमची मान किती ताठ आहे, या सर्व गोष्टी तुमच्या आंतरिक शक्तीचा आरसा असतात. आत्मविश्वास असलेली स्त्री कोणत्याही साध्या सुती साडीतही तितकीच तेजस्वी दिसू शकते जितकी ती एखाद्या भरजरी पोशाखात दिसते. हाच तो शृंगार आहे जो पुरुषाला केवळ तुमच्या बाह्य सौंदर्याचाच नाही तर तुमच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाचा फॅन बनवतो. जेव्हा तुम्ही स्वतःला जसे आहात तसे पूर्णपणे स्वीकारता आणि स्वतःच्या क्षमतांवर विश्वास ठेवता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर जे तेज येते त्याला ओरा असे म्हणतात. हा ओरा इतका शक्तिशाली असतो की जगाची नजर तुमच्यावरून हटणे केवळ कठीण नाही तर अशक्य होऊन बसते. आत्मविश्वास हा असा दागिना आहे जो कधी जुना होत नाही आणि जो तुमच्या सौंदर्याला एक प्रकारची क्लास आणि प्रतिष्ठा मिळवून देतो. अशा प्रकारे हे 7 पैलू जेव्हा एकत्र येतात तेव्हा एक परिपूर्ण आणि मोहक व्यक्तिमत्व घडते. शृंगार म्हणजे स्वतःला बदलणे नव्हे तर स्वतःमधील सर्वोत्तम गोष्टींना अधिक प्रभावीपणे जगासमोर मांडणे होय. सौंदर्य हे केवळ चेहऱ्यावर नसून ते तुमच्या वागण्यात, बोलण्यात आणि विचारात असते. जेव्हा एखादी स्त्री या 7 पद्धतीचा योग्य मेळ घालते तेव्हा ती केवळ पुरुषाची नजरच नाही तर त्याचं मन आणि आदरही जिंकते. लक्षात ठेवा, नैसर्गिक राहणे आणि स्वतःवर प्रेम करणे हा सर्वात मोठा शृंगार आहे. इतर सर्व गोष्टी या केवळ तुमच्या त्या आंतरिक सौंदर्याला पॉलिश करण्याचे काम करतात. नात्यांमधील आकर्षण टिकून ठेवण्यासाठी या छोट्या पण प्रभावी गोष्टी आयुष्यात उतरवणे खूप गरजेचे असते. तुम्ही स्वतःमध्ये जितकी गुंतवणूक कराल तितकाच तुमचा प्रभाव इतरांवर पडत राहील. आजचा हा संवाद तुम्हाला तुमच्या सौंदर्याकडे आणि नात्याकडे बघण्याचा एक नवीन दृष्टिकोन देईल अशी मला खात्री आहे. मी आशा करते की या 7 पद्धती तुम्हाला नक्कीच उपयुक्त ठरतील आणि तुमच्या आयुष्यात एक सकारात्मक बदल घडवून आणतील. शृंगार करा, स्वतःला सजवा, पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे आतून आनंदी आणि स्वाभिमानी राहा. कारण जो प्रकाश तुमच्या मनातून येतो तोच खऱ्या अर्थाने जगाला दिसतो. या चर्चेत सहभागी झाल्याबद्दल धन्यवाद. आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.